नमस्कार, आपण पाहत आहात सिटी न्यूज. मी सोनाली. आपल्या समोर एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर बातमी समोर येत आहे. भंडारा जिल्ह्यातील जवाहरनगर येथील दारुगोळा निर्मित कारखान्यात आज एक भीषण स्फोट झालाय. या स्फोटात 8 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून काही जण गंभीर जखमी झाले आहेत. स्फोटानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे परिसरात खळबळ माजली आहे. या घटनांमध्ये पुढे काय घडते हे आपण पुढे बघूया. भंडारा येथील जवाहरनगरमधील दारुगोळा निर्मिती कारखान्यात आयुध निर्माणाच्या कामकाजादरम्यान अचानक एक भीषण स्फोट झाला. स्फोटाच्या आवाजाने परिसरात दहशत माजली आणि स्फोट झालेल्या इमारतीचा प्रचंड नुकसान झाले. या स्फोटात 8 जणांचा मृत्यू झाला असून 7 गंभीर जखमी झाले आहेत. स्फोटाच्या तासात इमारतीत 7 ते 8 कर्मचारी कार्यरत होते, ज्यामध्ये 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. स्फोटानंतर आग आणि धुराच्या लोटांनी संपूर्ण परिसर व्यापला. घटनास्थळी अग्निशमन दल, पोलीस अधिकारी तसेच प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी पोहोचले. मदत कार्य सुरू करण्यात आले. इतर जखमींचा शोध घेण्यात येत आहे, अशी माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. याबाबत अधिकाऱ्यांनी अद्याप अधिकृत अशी माहिती जाहीर केली नाही. मात्र प्राथमिक माहितीनुसार मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुढील तपास आणि बचाव कार्य सुरू असून या घटनेवर दुःख व्यक्त करत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि देशाचे सुरक्षा व रक्षा मंत्री राजनाथ सिंग यांनी सोशल मीडियावर ट्विट केली आहे. योग्य ती वैद्यकीय मदत दिली जाईल असे आश्वासन त्यांनी या पोस्टद्वारे केले आहे. हे अत्यंत दुःखदायक आणि गंभीर घटनेचे एक अपडेट होतं. आपल्याला या घटनेच्या संपूर्ण तपशिलांची माहिती मिळताच आम्ही आपल्याला अपडेट्स देत राहू. स्फोटामध्ये जखमी झालेल्या सर्वांवर उपचार सुरू आहेत आणि प्रशासनाच्या मदतीने बचाव कार्यही सुरू आहे. या घटनेची सखोल चौकशी केली जाईल